Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुढची बातमी बघूयात. अहिल्यानगरमध्ये भाजपनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिलाय, कारण प्राजक्त तनपुरेंनी भाजपचं कमळ हाती घेतलंय. त्यामुळे अहिल्यानगर आता एक प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त झालंय, कारण सर्वच दिग्गज नेते भाजपात दाखल झालेत. बघूयात. अहिल्यानगरमध्ये भाजपनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय. प्राजक्त तनपुरेंनी अखेर रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा भाजपनं आणखी मजबूत केलाय. विरोधात राहून मतदारसंघातली कामं थांबली. दबाव किंवा चौकशीच्या भीतीमुळे नाही, तर विकास कामांसाठी भाजपात प्रवेश करत असल्याचं प्राजक्त तनपुरेंनी म्हटलंय. विरोधी पक्षात असताना मी माझी भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली, परंतु त्याची मोठी किंमत माझ्या मतदारसंघाला देखील चुकवावी लागली. सत्ता गेल्यानंतर निश्चितपणे कुठेतरी विकास कामांना थोडासा ब्रेक हा बसला होता आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांची ती भावना होती आणि या सर्वांच्या भावनेचा आदर ठेवून पुढे देखील मतदारसंघामध्ये निधी कमी पडू नये ही देखील यामागचं एक मोठं कारण आहे. कुठला दबाव माझ्यावर कोणाचा नव्हता, कुठल्याही चौकशी वगैरे कुठलीही नव्हती, पण या कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावनेचा आदर राखत मी आज हे पाऊल उचललं आहे. 2 महिन्यांआधीच प्राजक्त तनपुरे भाजपात प्रवेश करणार हे स्पष्ट झालं होतं. राहुरीच्या पोटनिवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीकडनं न लढता त्यांनी भाजपच्या अक्षय कर्डिलेंना पाठिंबा दिला होता. प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत. प्राजक्त तनपुरेंनी भाजपात प्रवेश करणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. माझी काय त्यांची संपर्क नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे, पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं. त्यांच्या माझ्या प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही. आम्ही जरी नातेवाईक असलो, ते माझे मामा असले, मी त्यांचे भाचे असलो, तरी देखील आमच्या दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय समीकरणं ही वेगळी वेगळी आहेत. त्यांच्या राजकीय उंची त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे, राजकीय अनुभव खूप मोठा आहे. त्यामुळे माझ्या प्रवेशाचा त्यांच्या पुढच्या राजकीय दिशेशी अर्थार्थी कुठला संबंध हा अजिबात नाही आहे. भाजपात प्रवेश करण्याआधी प्राजक्त तनपुरेंनी सुप्रिया सुळेंची भेट देखील घेतली. यावेळी त्यांनी काही अडचणी सांगितल्याचं सूचक विधान सुळेंनी केलं. नाही, काल मला प्राजक्त तनपुरे भेटायला आले होते. त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या त्यांनी अतिशय मनमोकळेपणे मला सांगितल्या आणि मी समजू शकते, प्रत्येकाला अनेक अडचणी असतात आणि अडचणीवर या काही गोष्टी सगळ्याच काय कॅमेरावर बोलायच्या नसतात. त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर फार काही बोलणार नाही, पण माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा कालही होत्या, आजही होतील आणि उद्याही राहील. नाही, मी काल भेटलेलो आहे. माझ्या काय भावना आहेत मी ताईंच्या कानावर घातल्या आणि त्यांच्या सदिच्छा माझ्याबरोबर राहतीलच. एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून अहिल्यानगरकडे पाहिलं जायचं, पण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून जवळपास सर्वच दिग्गज नेते भाजपात आलेत. काँग्रेसमधून राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील हे पितापुत्र भाजपात आले. राष्ट्रवादीतून बबनराव पाचपुते, दिवंगत मधुकर पिचड, वैभव पिचड, दिवंगत शिवाजीराव कर्डिले आणि आता प्राजक्त तनपुरे असे दिग्गज नेते आत्तापर्यंत भाजपात आले. देवेंद्रजींनी प्राजक्तजींना सांगितलं की थोडासा विचार करा आणि त्यांनी विचार आज पक्का केला की हो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर हे आपण यानंतरच्या काळात राजकारणात पुढे जाऊ. प्राजक्त तनपुरे भाजपात येताच त्यांच्या आमदारकीचाही मार्ग मोकळा झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अहिल्यानगरच्या जागेवरनं त्यांना भाजपचं तिकीट निश्चित मानलं जातंय. विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव